तर 104चा वर्ग सांगा. 104 म्हणजेच काय सांगा? 100 अधिक 4. आता 4चा वर्ग किती सांगा? 016. आता इथं एक आहे तर गुणीला एकच करणं ध्यानात ठेवायचं. 3 अंकी संख्या मांडली आपण 016 100 3 अंकी म्हणून. आता त्याच्यानंतर सांगा हे 4 अधिक याच्यामध्ये मिळवायचं. 104 आणि 4 किती होईल सांगा? 108. 108 108 मानले आपण. त्यानंतर उचला 16 जसे तसे लिहा. 108 आणि 16 किती? 108 आणि 0 किती होईल सांगा? 108. 108 16 आलं. पर्याय क्रमांक 4. 112चा वर्ग. मग सांगा 112चा वर्ग करत असताना 112 म्हणजेच काय सांगा? 100 अधिक 12. मग 12चा वर्ग किती? 144. 3 अंकी संख्या आहे. कंप्लीट आहे. तिथं शून्य घ्यायचं काम नाही. आता इथं गुन्ह्याला एक घेणं हे सुद्धा माहिती आहे. परंतु इथं 12 आहे. 112 मध्ये मिळवायची किती झाले सांगा? 124. म्हणजे 124 एक 124. 124 मध्ये मिळवायचा. 44 जसे तसे लिहा. 124 आणि 1 किती झाले सांगा? 125. याचं उत्तर किती आलं सांगा? 125 44. समजून राहिलं बा? काही अडचण? समजून राहिलं का? 116चा वर्ग. आता इथे 116 म्हणजे काय सांगा? 100 अधिक 16. 16चा वर्ग किती झाला सांगा? 256. आता इथं गुणीला एक घेणं हे आपल्याला माहिती आहे. ही 3 अंकी संख्या आहे. 256 3 अंकी संख्येच्या बाबतीत बनलेली. आता त्याच्यानंतर हे 16 उचलायच्या अधिक याच्यामध्ये मिळवायचे. 116 आणि 16 किती होईल? 132. आणि 132 एक 132. इथं गुणीला एक केलाय. 2 हा 132 मध्ये मिळवायचा. 56 जसे तसे लिहा. 132 आणि 2 किती? 134 56. पर्याय क्रमांक 1.